सुप्रभात मित्रांनो, मी दिवेश गुरुले. स्वागत आहे आपलं मराठवाडा युट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ दिवेश मध्ये. आज आहे हम्पी एक्सप्लोर करण्याचा डे 3 आणि आपण आज वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणार आहोत. त्यातच विरूपाक्ष टेम्पल, कृष्ण टेम्पल, गणेश टेम्पल, लोटस महल, अंडरग्राउंड शिवा टेम्पल आणि अटल बिहारी वाजपेयी झू प्राणी संग्रहालय अशा वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणार आहोत. रिक्षावाल्या दादांनी आपल्याला सकाळी 9चा टायमिंग दिलेला आहे आणि आता वाजलेत बरोबर 9. त्यांचा आताच कॉल येऊन गेला. सो आपण आता वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देणार आणि संध्याकाळी परत हॉटेलवरच येणार आहोत. आजचा हम्पीचा वेदर अपडेट द्यायचा झाला तर वेदर पूर्ण क्लीन आहे आणि आमचा आजचा ड्रेस कोड आहे ब्लॅक. आणि आपण पाहू शकता मी लुंगी वेअर केलेली आहे. साऊथ इंडिया म्हणजेच लुंगी. साऊथ इंडियामध्ये लुंगी हा प्रकार खूप फेमस आहे, त्यामुळे आज आपण लुंगी घेतलेली आहे. चला तर भेटू रिक्षामध्ये. हॉटेलच्या बाहेर आलेलो आहोत आणि आपली रिक्षा पण रेडी आहे. गुड मॉर्निंग सर। आज का कैसा शेड्यूल रहेगा? अभी फर्स्ट ब्रेकफास्ट, यस. इसके बाद फर्स्ट विरूपाक्षा टेम्पल से स्टार्ट होता है। उसके बाद गणेश आता है, उसके बाद कृष्णा टेम्पल, कृष्णा बाजार, उसके बाद अंडरग्राउंड शिवा टेम्पल, बड़वलिंग नरसिम्हा, उसके बाद लोटस महल, एलिफेंट टेम्पल, वाच टावर, उसके बाद हजारी रामा टेम्पल, उसके बाद स्टेपड टैंक, महानवमी दिब्बा, उसके बाद प्रिंस बात करने के बाद लंच के बाद आर्कियोलॉजिकल म्यूजियम और जू। चलिए. सो आपण आता नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत आणि आपण नाश्त्याला मागवले आहेत अप्पे. एकदम ऑथेंटिक पद्धतीचा असा नाश्ता आहे साऊथ इंडियाचा. चला तर नाश्ता करूया. या नाश्ता करायला. आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता आपण चाललेलो आहोत विरूपाक्ष टेम्पलकडे. विरूपाक्ष मंदिराकडे जातानाच आपल्याला वाटेत ही भोजनशाळा लागते. याचे वैशिष्ट्य असे की त्या रिक्षावाल्या दादांनी आपल्याला सांगितलं की हे आहेत ताट आणि हे आहेत वाट्या आणि इथून मधून पाणी जाते. आपण पाहू शकता किती सुंदर प्रकारे बांधणी केलेली आहे. जुन्या काळातील सैनिकांना जेवणाची सुविधा व्हावी यासाठी ही बांधणी केलेली आहे. फर्स्ट सेकेंड एंट्रेंस रहता है, उसके बाद भगवान का दर्शन करोगे। दर्शन करके तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत विरूपाक्ष टेम्पल जवळ. पाहू शकता. विरूपाक्ष मंदिराबद्दल माहिती सांगायची झाली तर विरूपाक्ष मंदिर हे कर्नाटक राज्यातील हम्पी येथे तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित भगवान शिवाचे एक अत्यंत प्राचीन व ऐतिहासिक असे मंदिर आहे. हे मंदिर युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा एक मुख्य भाग असून 7व्या शतकापासून आज तागायत येथे अखंडपणे पूजा अर्चा सुरू आहे. मंदिरापासून उजवीकडे आल्यावर आपल्याला इथे चप्पल काढण्यासाठी स्टँड आहे. तर आत्ता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. आपण गाईड घेतलेला आहे आणि त्यांचे चार्जेस आहेत 300 रुपीज. तर आपण पूर्ण माहिती घेऊ मंदिराबद्दल. विजयनगर एम्पायर, ये विजयनगर एम्पायर जो है नदी बाजू आनी गुंदी बोल के यहाँ पे स्टार्ट हुआ था 1336।
18 अप्रैल बोल के 1336 से लेके 1565 तक इधर रूल किया है ऐसा। 230 साल राजभर किया है राजा महाराजा लोगों ने। और 4 फैमिली संगमा, साड़वा, तुलुवा, अरविड बोल के। ये 3 फैमिली में पहला फैमिली आया है संगमा डायनेस्टी में हरिहरा बुक्का बोल के। हरिहरा बुक के बाद में हरिहरा सेकेंड इधर ब्रिज बनाए 1386 में। फिर इस तरफ एक्सटेंड हुआ देवराया, प्रौढ़ देवराया टाइम बोल के। और प्रौढ़ देवराया टाइम पे पूरा सिटी बन गया था, नगरा प्लान पे हो गया था, क्योंकि पूरा का पूरा राजवाड़ा को इधर बड़ा सा बड़ा तालाब बनाया गया है। लगभग 350 एकड़ का तालाब है एक्चुअली। वो तालाब से पूरा नगर को वो पाइपलाइन से वाटर सप्लाई किया जाता था, प्लम्बिंग बोलते हैं ना, ऐसा पूरा ये नगरा जो नाम ही बताते हैं नगरा प्लान पे बनाया था एक्चुअली। और राजा महाराजाओं को दंड यात्रा में पूरा विजय विजय था एक्चुअली, हार का मुंह ही नहीं देखा थे राजा महाराजा लोगों ने। और पीक टाइम था राजा कृष्णदेवराय। कृष्णदेवराय टाइम पे पीक टाइम था। और ये राजा महाराजा कृष्णदेवराय का ये राज मुद्रा है, महाराजाओं का सिक्का है, राज मुद्रा। राजा महाराजाओं का फ्लैग बोलते हैं ना, राजा महाराजा का स्टाम्प बोलते हैं ना, ये राज मुद्रा पे। हाँ ये सही मैडम, एनिमल है ये जो व्हाइट बोर है एक्चुअली। दशावतार में तीसरा अवतार वराह बोल के हम जो वराह, हाँ वराह। पूजा करते हैं ना। और हम अभी करेंसी हम जो बोल रहे हैं ना, रुपये, डॉलर, पाउंड बोल के जो बोलते हैं ना, और पैसे का नाम भी वराह था वो टाइम पे। और राजा महाराजाओं का तलवार दिखता देखिए, खड्ग, जो युद्ध के लिए जो जाते थे ये तलवार लेके जाते थे। और ऐसे भी इधर सूर्य दिखता देखिए, रवंड वाला सूर्य, ये अर्धचंद्र दिखता देखिए, सूर्य, चंद्र, खड्ग, ये वराह महाराजाओं का सिक्का है। विरूपाक्ष मंदिर हमारा भारत में ये भी एक पुराना मंदिर है। जो मंदिर का जो गर्भगृह जो है वो शुरू हुआ था 7वीं शताब्दी में। 7वीं शताब्दी, 9वीं शताब्दी, 11 शताब्दी, 14, इस तरह टेम्पल एक्सटेंड हुआ है। और ये विजयनगर का कुलदेव, कुल भगवान, कुलदेवा है। और कहीं भी जाइए आप विरूपाक्ष मंदिर या शंकर भवन मंदिर, नंदी वहां जो है ना आप ऐसा देखते हैं। और वो देखिए नंदी बहुत ही खास है। देखिए एक यहाँ 3 तोंडाचा नंदी है, 3 मुख का नंदी है, बहुत ही खास है। 3 तोंडाचा नंदी अंदर नंदी मंडप में था, मगर थोड़ा सा उधर बाजू खंडित हुआ है देखिए, इसलिए इधर रखा है क्योंकि नहीं है। और स्पेशल टिकट बोल के किया है, विशेष दर्शनम बोल के, वो 25 रुपए का है। वो लेने से भगवान को थोड़ा और आप नजदीक से देख सकते हैं आपको। और इधर पुराना सा पुराना चैनल है, वो टाइम के बनाया हुआ चैनल कैनाल है। आप जो विजयनगरा उधर जाएगा ना, रॉयल सिटी, उधर पाइपलाइन देखते हैं आप, पत्थर का पाइपलाइन अभी भी आपको दिखता है। गोपुर है ये, दक्षिण भारत का जो आर्किटेक्चर है गोपुर बोलते हैं। वो गौ माता का सिंह दिखता देखिए उधर आजू बाजू सिंह, गोपुर, गोपुरम बोल के। गोपुरा पूरा मतलब गांव है एक्चुअली, वो सिंह दिखता देखिए उधर। तो सिंह वहां से 5 फुट है वो सिंह, 5 फुट का सिंह दिखता देखिए आपको आजू बाजू, गौ माता का सिंह है। तो बीच में कलश दिखता है, सिंह 5 फुट 5 फुट का सिंह वहां से यहाँ से आपको छोटा दिखता होगा। और बीच में कलश दिखता देखिए, कलश वो 12 फीट है कलश वहां से, वो यहाँ से छोटा दिखता है। ये टोटल हाइट जो है 165 फुट हाइट है एक्चुअली गोपुर, 52 मीटर हाइट है। कर्नाटक का सबसे हाइट है ये गोपुर। पहला मंजिल जो है पत्थर का है, बाकी मंजिल जो है पूरा का पूरा ईंट से बना हुआ है। ईंट ब्रिक बोलते हैं ना, ब्रिक, ब्रिक से वो गारा, गच्चू गारे से बना हुआ गोपुर है। गारा लाइमस्टोन बोलते हैं ना, लाइमस्टोन का है। पूरा हल्लो स्ट्रक्चर है अंदर, बीच में ऐसा छत नहीं है, पूरा हल्लो है एक्चुअली, ऐसा पूरा हल्लो। तो बारिश के टाइम बारिश टाइम हॉलो है ना, तो उसमें ऊपर से भी है या फिर नहीं, ओपन नहीं, नहीं, ओपन टू नहीं, स्काई है या क्लोज्ड है? क्लोज्ड है, मगर अंदर हल्लो है। ओके ओके। ये बीच में छत नहीं है, बीच में ये 11 मंजिल बोला ना मैंने, मगर बीच में छत नहीं है, ये सब विंडोज जैसा बना हुआ है। बस हाँ, ये छोटे छोटे परिवार देवता मंदिर है। सूर्य भगवान, सूर्य नारायण स्वामी बोलते, सूर्य भगवान, इधर नरसिंह स्वामी। यहाँ पे क्या है? हाँ, ये धर्मशाला, ये बाजू जो जगह पे जो है यात्री निवास, धर्मशाला जैसा। अच्छा, प्रवचन होता था, भोजन होता था। हे पाताळ, पाताळ शिव मंदिर, पाताळ शिव। अंडरग्राउंड शिवा टेम्पल. आणि इथे चंदन उघडायचं. वेगवेगळ्या प्रकारची छोटी छोटी मंदिर आहेत, आपण पाहू शकता. आणि नक्षी देखील आहेत, प्रत्येक खांबावर नक्षी कोरलेले आहेत. तीर्थ आणि पाण्यासाठी पंचामृत.
वो मैं आपको बोला ना कलश, हाँ ये आजू बाजू सिंह दिखता, देखिए गोपुर ऐसा है मगर इमेज उल्टा, परछाई जो उल्टा है, ये उल्टा छाया आपको दिखेगा सूर्य उदय से लेके सूर्य अस्त तक थ्रू आउट। हाँ हाँ, पूरा दिन रहता है, पूरा दिन रहता है। बाहर बादल हो, बारिश हो, धूप हो, फाग हो, कुछ भी समस्या नहीं, ऐसा रहते हैं। रहने के कारण आपको एक छोटा होल दिख रहा है, देखिए होल, ये होल ही कारण है। इस होल को हम साइंस में पहचाना है पिन होल कैमरा बोल के। पिन होल कैमरा सूची रंध्र बिंबग्राही बोल के, वो होल पे वो लाइट जो है दिख रहे, पता दिख रहा है सर? हाँ देखिए आपके पास आता है, वो ये छोटा होता है, देखिए हाँ 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 ठीक है, डिस्टेंस। हाँ ये राइट देखिए इधर, देखिए ये देखिए इतना छोटा होता है, हाँ हाँ राइट इतना छोटा होता है। हाँ असं लहान लहान ये लेकिन उल्टा नहीं होगा, ये उल्टा नहीं होगा। ये मंडप को एकंत सेवा मंडप बोलते हैं। युवा भारती का एकंत सेवा होता है इधर 8 बजे, युवा भारती का उत्सव होता है इधर, एकंत सेवा उत्सव। धनतेरस में इसका पूजा हाँ, होता है। धनतेरस फेस्टिवल जो है, हेल्थ कार्ड आयुर्वेद कार्ड आंजनेय स्वामी, तो अंदर दर्शन करके आइए, अंदर फोटो अलाउ नहीं है। विरूपाक्ष मंदिराच्या सिलिंगवर आपल्याला हर्बल पेंटिंग पाहायला मिळते. तर आपण विचार करत असाल की त्यावेळी हर्बल पेंटिंग होती का? तर हर्बल पेंटिंग म्हणजेच वनस्पतीच्या पानांपासून तसेच रसांपासून तयार केलेले ही पेंटिंग्स, त्यापासून ही पेंटिंग तयार केलेली होती. ही पेंटिंग्स प्रामुख्याने 8 विभागांमध्ये विभागलेली आहे. तर येथे आपल्याला पौराणिक कथांचे महत्त्व देखील दिसून येते. त्यामध्ये आपल्याला मध्यवर्ती भागात शैव परंपरेतील 2 महत्त्वपूर्ण प्रसंग दर्शवलेले आहेत. त्रिपुरा रत्न रूपात शिव आणि असुरांच्या 3 वायुरूपी शहरांचा नाश करताना आणि कामदहन रूपात शिव आपल्या ध्यानात व्यत्यय आणण्याचे धाडस करणाऱ्या कामदेवाला आपल्या दृष्टिक्षेपाने जाळून टाकताना. ही घटना विशेष महत्त्वाची आहे कारण ती मंदिराच्या अगदी जवळच असलेल्या हेमकूट टेकडीवर घडली असे मानले जाते. याचे वर्णन आपण येथे पाहू शकता. पुढील पौराणिक विषय आहेत ते म्हणजे शिव आणि पार्वतीचा विवाह देखील येथे दर्शवलेला आहे. रामाने धनुर्विद्येच्या स्पर्धेत सीतेला जिंकलेले येथे देखील दाखवलेले आहे. तसेच अर्जुनाने फिरत्या माशाच्या लक्ष्यावर नेम साधून द्रौपदीला जिंकलेले दाखवलेले आहे. सभागृहाच्या पश्चिम टोकाला आपल्याला विष्णूचे 10 अवतार पाहायला मिळतात. म्हणजेच ते आताच्या आपण दशावतार म्हणून ओळखतो. त्यामध्ये प्रामुख्याने मत्स्य अवतार, कूर्म अवतार, वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार, परशुराम अवतार, श्रीराम अवतार, बुद्ध अवतार, कल्की अवतार असे आपल्याला विष्णूचे 10 अवतार पाहायला मिळतात. दिशांचे 8 राक्षक तसेच ब्रह्मा, शिव आणि विष्णू यांच्या पत्नींसह दर्शवणारे मोठे फलक आपल्याला येथे पाहायला मिळतात. छताला आधार देणाऱ्या पूर्वेकडील तुळईवर एका मोठ्या फिकट फलकावर महाभारताच्या विराट पर्वतातील एका प्रसंगाचे चित्रण दाखवलेले आहे. येथे महाभारताचे युद्ध देखील आपल्याला पाहायला मिळते, ज्यात अर्जुनाने त्रिगर्त व कौरवांनी राजा विराटची गुरे चोरली होती. 7व्या आणि 8व्या पट्ट्यांमध्ये युद्धांची दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. विरूपाक्षच्या देवस्थानात येणाऱ्या विद्यारण्य नावाच्या धर्मगुरूंची मिरवणूक देखील येथे दर्शवलेली आहे. छताला आधार देणाऱ्या दक्षिण, पश्चिम आणि उत्तर तुळयांवर विविध दर्शवणारी पदके आहेत. तर आपण पाहू शकता संपूर्ण आपल्याला ही पेंटिंग्स पाहायला मिळते. ही अशी महत्त्वपूर्ण पेंटिंग आहे. तर येथे आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या दगडांवर कोरलेली अशी शिल्प आहेत. प्रत्येक शिल्पावर वेगवेगळ्या आकारांचे देवदेवतांचे शिल्प कोरलेले आहे. जवळजवळ 60 ते 70 आपण मागून पाहू शकतो 60 ते 70 अशी शिल्प कोरलेली आहेत. आणि बाजूला ही पुष्करणी आहे. अगदी मंदिराच्या बाजूलाच अशी ही पुष्करणी आहे. पहिले या पुष्करणीच्या बाजूला आपल्याला लक्ष्मी हत्तीला आंघोळ घातलेली पाहायला मिळायची, पण आता लक्ष्मी हत्ती इथे नाही आहे. त्यामुळे आपण पाहू शकतो हा पुष्करणी.
पुष्करणी शेजारीच आपल्याला विविध मंदिरं पाहायला मिळतात. विरूपाक्ष मंदिराकडूनच बाहेर आल्यावर आपल्याला वरच्या हाताला जायचं आहे. तिकडे आपल्याला पूर्ण मंदिरं पाहायला मिळतात. गणेश मंदिर वगैरे तिकडेच आहे, तर आपण तिकडे जाऊया. आत्ता आपण आहोत ते हेमकूट पर्वत म्हणून ओळखले जाते. माझ्या आजूबाजूला आपण बरीचशी मंदिरं पाहत आहेत. खाली विरूपक्ष मंदिर आहे आणि विरूपक्ष मंदिराच्या बरोबर मागेच आपल्याला ही मंदिरं पाहायला मिळतात. परंतु या मंदिराचं वैशिष्ट्य असं की या मंदिरात देवांच्या मूर्त्या नाही आहेत. अगदी थोड्याच मंदिरात मूर्त्या आहेत. जसं की या मंदिरात आपण देवांच्या मूर्त्या पाहिल्या. आपण आता वरती जाऊया गणेश मंदिराला भेट द्यायला. मंदिराच्या आजूबाजूला सुंदर असा स्थापत्यशैलीचा आपल्याला अनुभव पाहायला मिळतो. या मंदिरांचे आर्किटेक्चर द्राविडियन्स लोक होते असे त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी आपल्याला सांगितले. खूप सुंदर अशी मंदिराची बांधणी केलेली आहे. हा आहे दीपस्तंभ. वरती आल्यावर आपल्याला हनुमानाचे मंदिर पाहायला मिळते. आता आपण आहोत गणेश मंदिरात. दगडात सुंदर अशी कोरलेली गणपतीची मूर्ती पाहू शकता. विरूपक्ष मंदिरानंतर आता आपण आलेलो आहोत कृष्ण मंदिर येथे. माझ्या मागे आपण पाहू शकता कृष्ण मंदिर आहे. चला तर कृष्ण मंदिराचे दर्शन घेऊ. त्याची थोडक्यात आपण माहिती पाहू शकता. हा संपूर्ण कृष्ण मंदिराचा परिसर आहे. संपूर्ण दगडात असे कोरलेले आपल्याला खांब पाहायला मिळतात. तसेच नक्षी देखील रेखाटलेले आहेत. प्रत्येक खांबावर ज्या नक्षी आहेत त्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. हे कृष्ण मंदिराचा परिसर. कृष्ण मंदिरात कृष्ण मूर्ती नाही, कारण जेव्हा मुघलांनी हमले केले होते तेव्हा त्यांनी मूर्त्या पळवून नेल्या होत्या, त्यामुळे इथे कृष्ण मूर्ती नाही आहे. जो कृष्ण मंदिराचा एंट्री गेट आहे त्यावर आपण पाहू शकता विविध प्रकारच्या मूर्त्यांचे नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते. अगदी कोरून रेखाटलेले काम आहे. आपल्या राजगडावर जशी बाजारपेठ आहे तशीच ही कृष्ण बाजार म्हणून ओळखली जाणारी बाजारपेठ आहे. म्हणजे राजघराण्यांच्या काळात येथे बाजार भरत असे. भव्य अशी बाजारपेठ आहे आणि त्याला लागूनच पुढे पुष्करणी आहे. तिथे कृष्ण मंदिर नंतर आता आपण चाललेलो आहोत बडवालिंग नरसिंहाला. बडवालिंग नरसिंहाचं वैशिष्ट्य असं आहे की साऊथ इंडियामधले दुसरे हे मोठे शिवलिंग आहे आणि हे नेहमी पाण्यात असते. चला तर आपण त्याचे दर्शन घेऊ. आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती पाहायला मिळते. पाहू शकता उंच आणि भव्य अशी ही लक्ष्मी नरसिंहाची मूर्ती आहे. आता आपण पाहत आहोत ते बडविलिंग शिवलिंग मंदिर.
याचे वैशिष्ट्य असे की साऊथ इंडियामधील हे दुसरे असे मोठे शिवलिंग आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे, हे संपूर्ण पाण्यात आहे. आजूबाजूला आपण पाणी पाहू शकता. आणि हा आहे मंदिराच्या आजूबाजूचा प्रदेश. आता आपण आहोत चंडिकेश्वर मंदिरामध्ये. माझ्या आजूबाजूला जे तुम्ही पाहताय संपूर्ण केळीची बाग आहे. आणि या पानसुनात आपल्याला केळीच्या झाडापासून बनवलेली साडी देखील पाहायला मिळते. आता जे आपण पाहत आहोत ते आहेत सिस्टर स्टोन्स. तर आता जो माझ्या उजव्या हाताला आहे तो आहे मोठ्या सिस्टरचा स्टोन्स आणि डाव्या हाताला आहे तो छोट्या सिस्टरचा स्टोन्स. म्हणजे बिग सिस्टर्स अँड स्मॉल सिस्टर्स असे दोन सिस्टर स्टोन आपल्याला पाहायला मिळतात. हे आपल्याला रस्त्याच्या अगदी बाजूलाच आहेत. सो तुम्ही जर कधी इकडे विरूपाक्ष मंदिराकडे येत असाल तर आपल्याला सिस्टर स्टोन्स पाहायला मिळतील. तर आत्ता आपण आलेलो आहोत अंडरग्राऊंड शिवा टेम्पलला. सिस्टर स्टोन पासूनच पुढे आहे शिवा टेम्पल. आजूबाजूला सुंदर असा गार्डनचा परिसर आहे आणि इकडे हे शिवा टेम्पल आहे. आपण दर्शन घेऊ. तर मित्रांनो, पाहून तुम्हाला कळालं असेल की याला अंडरग्राऊंड शिवा टेम्पल का म्हणतात ते. संपूर्ण पाणी साचलेलं आहे आणि आतमध्ये मंदिर आहे शिवांचं. आपल्याला आतमध्ये जाता येत नाही आहे कारण इथे संपूर्ण पाणी आहे. तर जे कोणी भाविक येत आहेत ते इथूनच पाया पडत आहेत. येथे आपल्याला विविध प्रकारच्या भांड्यांच्या आकाराचे शिल्प कोरलेले पाहायला मिळतात. आता आपण आहोत शिवा टेम्पलच्या बाजूला. पाहू शकता संपूर्ण असं पाणी साचलेलं आहे शिवा टेम्पलच्या बाजूला. आजूबाजूचा प्रदेश देखील आपण पाहू शकता. संपूर्ण असा परिसर हिरवळीने व्यापलेला आहे आणि आजूबाजूला गार्डन देखील आहे. पण माझ्या समोर जे पाहत आहेत ते अवशेष आहेत आणि ते अवशेष आहेत राजा महाराजांच्या काळात जे हॉटेल्स म्हणजे जे त्यांचे जेवणाचे वगैरे राजवाडे असायचे, जसं की आपण आता रेस्टॉरंट म्हणतो, त्यांचे जे अवशेष आहेत. तर आत्ता आपण जात आहोत व्ह्यू पॉईंटला. सो आपण आता आहोत व्ह्यू पॉईंटला. माझ्या मागे आपण जे पाहत आहेत ते अवशेष आहेत घरांचे. इथे लोक राहत असत. पूर्वीच्या राजघराण्यातील जे लोक होते, म्हणजे त्यांचे सेवक होते, दासी होते, ते या प्रकारे इथे राहत होते. आणि समोर आपण पाहतोय ते अवशेष आहेत वॉच टॉवर तसेच मस्जिद. आणि मुस्लिम लोकांचा अधिवास इथे होता, त्याचे अवशेष आपण पाहू शकता. त्यांची मस्जिद देखील इथेच होती. जे इथून आपल्याला व्ह्यू पॉईंटवरून सर्व काही पाहता येते. व्ह्यू पॉइंट पासूनच पुढे आल्यावर आपल्याला टंकशाल कक्ष, वीर हरिहर का महल और राजा महल का अधिष्ठान पाहायला मिळतो. पण पाहू शकता अवशेष असे उरलेले आहेत. तो आहे राजा हरिहरचा महल. आता आपण आलेलो आहोत लोटस महल, एलिफंट स्टेबल आणि रंगशाळाकडे. आपल्याला इकडे जायचं आहे. लोटस महलकडे आपण पहिला जाणार आहोत. लोटस महल आणि एलिफंट स्टेबलमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला तिकीट काढावी लागते.
प्रति व्यक्ती तिकीटचा दर आहे 35 रुपये. इथे आपल्याला तिकीट काढावी लागते. आता आपण जो पाहत आहोत तो आहे जलमहल. जलमहालाचे अवशेष आपल्याला पाहता येत आहेत. जे आता आपण पाहत आहोत ते आहे राणी महल का अधिष्ठान, म्हणजेच राणी महलाचे अवशेष. इथे राण्यांचा निवास होता. हा आहे लोटस महल, याला कमल महल असेही म्हणतात. कमळाच्या आकाराचे असल्याने याला लोटस महल म्हणून ओळखले जाते. तर आता आपण आलेलो आहोत हत्ती शाळेकडे. या जागेला एलिफंट स्टेबल म्हणून ओळखले जाते. येथे राजांचे हत्ती बांधले जात असत. पाहू शकता 11 भव्य असे घुमटाकार आकाराचे हत्ती बांधण्यासाठी जागा बनवलेली आहे. जर आपण आतून याचे बांधकाम पाहिले तर संपूर्ण आयताकृती अशी इमारत आहे आणि 11 भव्य घुमट असलेली अशी ही इमारत आहे. प्रत्येक दालन इतके मोठे आहे की आपण पाहू शकता येथे 1 ते 2 हत्ती आरामात बांधू शकतात. तसेच येथून एका शाळेतून दुसऱ्या हत्ती शाळेत जाण्यासाठी दरवाजे देखील आहेत. आपण पाहू शकता पहिल्या हत्ती शाळेतून दुसऱ्या हत्ती शाळेत जाता येते, दुसऱ्यातून तिसऱ्या हत्ती शाळेत जाता येते. असेच पुढे जाण्यासाठी प्रत्येक हत्ती शाळेत वेगवेगळे मार्ग आहेत. आता ही पुढील जागा आहे प्रहरी घर म्हणजे सैनिक शाळा. येथे सैनिकांना राहण्यासाठी सोय केलेली होती. पूर्वीच्या काळी राजांचे सैनिक येथे राहत होते. आता या ठिकाणी वेगवेगळे अवशेष तसेच शिलालेख आपण पाहू शकतो. आता आपण हत्ती शाळेकडून पुढे आलेलो आहोत. पाहू शकता काही काही मंदिरं आहेत, पण मंदिरात मूर्त्या नाही आहेत. तर हे पार्श्वनाथ मंदिर आहे आणि वैष्णव मंदिर आहे. पण पाहूया पुढे जाऊन. आता आपण जे आलेलो आहोत ते आहे विष्णू मंदिर. विष्णू मंदिराचे बांधकाम आता चालू आहे सध्या तरी. आपण पाहू शकता जसं की आपल्याला मागे पण सांगितलं की जो खालचा पार्ट आहे तो आहे दगडाने बनवलेला आणि जो वरचा पार्ट आहे, कळसाचा पार्ट आहे, तो विटांनी बनवलेला. आपण पाहू शकता तिथे मूर्त्या देखील कोरलेल्या आहेत आणि तिथे विटांचे आपल्याला अवशेष देखील दिसत आहेत. आतमध्ये पाहू शकता. आता आपण आलेलो आहोत ते ठिकाण आहे हजारीरामा टेम्पल. लोटस महालापासून अगदी सरळ आल्यावर आपल्याला हजारीरामा टेम्पल लागते. या मंदिरात कोणत्याही देवाची मूर्ती नाही आहे, परंतु या दगडाच्या म्हणजे या मंदिराच्या पूर्ण खांबांवर रामायणाचे चरित्र कोरलेले आहे. म्हणजेच सीतेच्या हरणापासून रावण वधापर्यंत संपूर्ण स्टोरी या मंदिराच्या खांबांवर कोरलेली आहे. तर आत्ता आपण आहोत ती जागा आहे महानवमी डिब्बा. या जागेला महानवमी डिब्बा ह्यामुळे ओळखतात. याची ओळख दसरा फेस्टिवल सोबतच आहे. म्हणजे जेव्हा राजा पूर्वीच्या काळी राजा या जागेवर बसून दसऱ्याची पालखी इथून निघायची, म्हणून या जागेला महानवमी डिब्बा असे ओळखले जाते.
आता आपण जिथे आलो आहोत ती जागा आहे ब्लॅकस्टोन पुष्करणी. एकोणीसशे 88 साली भारतीय पुरातत्व खात्याने याचे उत्खनन करून या जागेचे जतन केले आहे. पाहू शकता जे आपण हे पाहत आहोत हे संपूर्ण पाण्याचं आहे. यातून पाणी वाहतं आणि हेच पाणी या पुष्करणीमधून खाली वाहते. आपण पाहू शकता. आता आपण आलेलो आहोत सार्वजनिक स्नानगृह म्हणजे पब्लिक बाथला. वर चढण्यासाठी येथे जवळजवळ 10 पायऱ्या आहेत. आपण पाहू शकता सार्वजनिक बाथ आहे. याची पूर्व पश्चिम लांबी आहे जवळजवळ 62 किलोमीटर आणि उत्तर ते दक्षिण म्हणजे अशी लांबी आहे त्याची 22 मीटर. आणि पूर्व पश्चिम आपण पाहू शकता. पूर्वेला उतरण्यासाठी पायऱ्या आहेत आणि येथे पश्चिमेला उतरण्यासाठी देखील पायऱ्या आहेत. हा आहे सार्वजनिक स्नानगृह. हा जे सार्वजनिक स्नानगृह आहे ह्याच्याच बाजूला आपल्याला जांभळाचे झाड पाहायला मिळते आणि खाली जांभळं देखील लागलेली आहेत. आपण पाहू शकता अगदी हाताला देखील जांभळं लागतात आपल्या. तर आत्ता आपण आलेलो आहोत क्वीन्स बाथला म्हणजेच राणीचे स्नानगृह. इथे पूर्ण राणीवासा जो होता तो स्नान करायचा. आपण आतून पाहूया कसं आहे ते. क्वीन्स बाथच्या आपण आजूबाजूला पाहू शकता ही जी लाईन आहे ही पाण्याची लाईन आहे. इथून पाणी वाहत असे. तर हे आहे क्वीन्स बाथ. आता आपण जेवायला थांबलेलो आणि आपण जेवणासाठी थाली घेतली आहे. थाली वाढून झालेली आहे. तर आपण जेवायला सुरुवात करूया. साऊथ इंडियन थाली आहे. तर आपलं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि आता आलेलो आपण म्युझियमला भेट द्यायला. माझ्या मागे आहे पुरातत्व संग्रहालय हम्पी कमलापूर येथे असलेले म्युझियम आहे. त्याचं टायमिंग आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आणि शुक्रवारी बंद असतं. संपूर्ण हम्पी कशी आहे ही या म्युझियममध्ये दाखवलेली आहे. आपण पाहू शकता संपूर्ण खडकाळ असलेला हा प्रदेश. दगड आपल्याला दिसत आहेत पण मध्ये मध्ये त्या आतमध्ये सुंदर अशी मंदिरं दिसतात. जे की आपले विरूपाक्ष मंदिर, अंजनेद्री हिल्स अशी बरीचशी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. तर आता आपण आलेलो आहोत अटल बिहारी वाजपेयी झूमध्ये. झूमध्ये आपल्याला जंगल सफारी देखील करायला मिळणार आहे. तर त्याचे चार्जेस आहेत आपण पाहू शकता. ओपन जीप सफारी 10 लोकांसाठी आहे 3000 रुपये. त्यानंतर बस सफारी आहे 200 रुपये पर पर्सन आणि क्लोज जीप सफारी आहे ती आहे 1500 रुपये पर पर्सन. तर आपल्याला हे कपल्स मिळालेले आहेत. त्यांच्याबरोबर आपण शेअर करणार आहोत. तर आपण 3000 वाली राईड घेणार आहोत. सो ही आपली ओपन जीप आहे. याच्यातून आपल्याला सफारी करायची आहे. देख रहे वीडियो सब जरा हाई करो।
राईडला सुरुवात झालेली आहे. आता थोडी थोडी पावसाला सुरुवात झालेली आहे. इसका नाम राधा है. आपल्याला राधा दिसलेली आहे. हाथ भी जब बांधने मत घालतो. धनंजय है उसका नाम. त्याचं नाव आहे धनंजय. उधर बेटे देख, उधर उधर पापा को उधर देख. इधर देख, किया लाया भी तो धनंजय नाव आहे त्याचं. तो पावसातच बसलेला आहे. धनंजय माने इथेच राहतात. आज थर्ड डे आहे आणि थर्ड डेला जोरदार पाऊस सुरू आहे आणि आम्ही जंगलात आहोत. जंगल सफारी करतोय. म्हणजे एक यादगार अनुभव आहे आमचा जंगल सफारीचा, जो की आम्ही पावसात करतोय. आता आम्हाला सिंह आणि सिंहीण दिसली. पुढे बघू काय काय दिसतं इथे. तर लायन सफारी आपली संपलेली आहे. पाहू शकता फेन्सिंग आहे. फेन्सिंग ओपन होते आणि त्याच्या पुढे आपल्याला आहे टायगर सफारी. सो आपल्याला आता टायगर पाहायचं आहे. लायन सफारी संपून आता आपली टायगर सफारी सुरू होणार आहे. सांबार सांबार. हे बघा हरण दिसतंय आपल्याला आता जंगल सफारी मध्ये. सांबार देखील दिसतोय. हरण आणि सांबार एकाच व्हिडिओ मध्ये आपल्याला दिसतंय. टायगर दिसलेला आहे. वाघ. त्याचं नाव आहे वाघ. क्या है उसके मुंह में? जंगल में दोस्त पकड़ भारे पैसा जातो बोलेरो नदी के बनने इन जगह बनने डिसाइड पर उतर सकता वे आते रहता जातो. पाहू शकता टायगरचा जो रिझर्व एरिया आहे संपलेला आहे. हरणाचा रिझर्व एरिया संपल्यानंतर आपल्याला आता हरणांचा आणि सांबारांचा एरिया सुरू होतो. Spotted deer. हरणांचा संपूर्ण खराब इथे आहे. झू मध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला इथे विविध पक्षी पाहायला मिळतात.
शाहमृग आहे. I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire. Like a wildfire. Never the same. Whenever you're calling my name, I'm taking my sweet time. Hey, whatever the plan, I know I'm holding the best of me out of my hand. I know you always understand. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire. Like a wildfire. अभी कल सुबह देगा ले मैं कल आपली जंगल सफारी झालेली आहे आणि झू फिरून देखील झालेला आहे. झू मध्ये आपल्याला बरेचसे प्राणी बघायला मिळाले, तसेच विविध पक्षी देखील बघायला मिळाले. आणि आपला हा हम्पी डे 3 चा लास्ट प्लेस होता. तर आता आपण चाललेलो आहोत आपल्या हॉटेलमध्ये. चला तर भेटू आपल्या हॉटेलमध्येच. तर मित्रांनो, आपण जिथून रोज ब्लॉग सुरू करायचो तिथेच तीच जागा ही आहे. आपण आलेलो आहोत त्याच जागेवर आणि आता वेळ आलेली आहे व्लॉग एंड करायची. सकाळी 9 वाजता आपण व्लॉग सुरू केलेला डे 3 चा आणि वाजलेत आता संध्याकाळचे 6 आणि आता आपण व्लॉग एंड करत आहोत. आपण पूर्ण हम्पी एक्सप्लोर केलेले आहे. 3 दिवस आपण हम्पी फिरतोय. डे 1, डे 2, डे 3 असे 3 दिवसाचे ब्लॉग आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. बरेच जण मला विचारत होते की हम्पीमध्ये फिरण्यासारखं काय आहे. तर हम्पीमध्ये फिरण्यासारखं खूप काही आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणांना भेट दिली, तसेच इथले कल्चर आपण जवळून अनुभवले, तसेच इथले फूड वगैरे किंवा लोकांच्या भाषा इथे आपल्याला अनुभवायला मिळाल्या. हम्पीच्या वेदरबद्दल विचाराल तर जूनमध्ये इतका तरी पाऊस नाही इकडे. सो जूनमध्ये तुम्ही येणार असाल हम्पीला तर बेस्ट सीझन आहे. तर मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.